आज SP मॅडमला भेटलो. नेमकं काय प्रकरण आहे आपलं, काय मागणी आहे? माझी मागणी एवढीच की माझ्या मुलीला इथं माझा तसंच द्यावा. आज 13-14 दिवस झाले गायब झालेली आणि आम्ही आंबी पोलीस स्टेशनला गेल्यावरती काय आमची दखल घेत नाहीत, म्हणून आम्हाला इकडे यायची वेळ आली. माझ्या मुलीला खूप त्रास होता. आम्हाला पूर्ण संशय की माझ्या जावयाने त्याने काहीतरी करून टाकलंय, वारून टाकले, म्हणून आम्ही आज 14 दिवस झाले शोध करतो इथं, तरी आम्हाला शोध लागा नाही. तिथं आंबी पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथल्या कर्मचारी काय म्हणले तुम्हाला गेल्यावर? आम्हाला ती कर्मचारी काहीच म्हणत ना, आम्ही शोध लागल्यावर तुम्हाला सांगू. मग आता आपली मागणी काय आहे? आमची मागणी काय नाही, आमची मुलगी आम्हाला भेटावा ह्या 4 दिवसात. आज आपण SP मॅडमला निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे, काय प्रकरण आहे आपलं? मी जगतेवाडीचा आहे, जगतेवाडी तालुका परांडा, धाराशिव जिल्हा. आणि माझी बहीण 4 तारखेपासून गायब आहे. आम्ही आंबी पोलीस स्टेशनने आम्हाला फोन करून सांगितलं की तुमच्याकडे बहीण आली का. आम्ही पुण्याला राहत असल्यानंतर मग आम्हाला त्याच दिवशी आलो. तेव्हापासून आम्ही आंबी पोलीस स्टेशनची फॉलोअप घेतो. आम्हाला कुठलंही सहकार्य आंबी पोलीस स्टेशनने केलं नाही. आम्ही आंबी पोलीस स्टेशन गेल्यानंतर आम्हाला आंबी पोलीस स्टेशनवरती दमदाटी करतात. आम्ही तुम्ही तुमच्यावर असं गुन्हा दाखल करू. 3 वेळेस आम्हाला ह्या गोष्टीवर विचारण्यासाठी आल्यानंतर फोटो काढून घेतले आमचे. आज आम्ही नाविलाजाने आम्हाला 14 दिवस झालं माझी बहीण गायब आहे. त्यामुळे आम्ही SP कार्यालयाला एक निवेदन देण्यासाठी आलो की 4 दिवसाच्या आत माझी बहीण जर नाही मिळून आली तर आम्ही ह्या कार्यालयामध्ये 19 तारखेला आत्मदहन करणार आहोत. तिथं पोलीस स्टेशनला तुम्ही काय अर्ज दिलता का? हो, नाही आमचा घेतलाच नाही. आमचा अधिकारी नाही म्हणले. त्यांनी दाजींनी मिसिंग घेतली ना तर आम्ही डबल तुमची तक्रार घेऊ शकत नाही. आम्ही तक्रार नव्हतं ही घेत. आमचा दाजीवर संशय, कारण की पहिलं कोर्टामध्ये 498 वगैरे केसेस वगैरे होत्या आणि पुण्यामध्ये पण 326 वगैरे माझे वार केले होते. त्याचे केसेस वगैरे आम्ही मिटून घेतल्या होत्या आणि मिटून वगैरे घेऊन मग असा आम्हाला संशय आहे की बाबा दाजीने माझ्या बहिणीला मारले. कारण की 100% आमचा संशय आहे दाजीवरच किंवा त्यांनीच घातपात माझ्या बहिणीचं केलं. कारण माझ्यावर 100-150 टाके पडूस तर मला मारहाण करू शकतो, तर बहिणीचा खून 100% करू शकतो एवढी मला 100% खात्री आहे दाजीवर. त्याकडे आत्ता सध्या आम्हाला बहिणीने फोनवरती सांगितलं एक 5-6 महिन्याखाली तर त्याकडे बंदूक आहेत, हत्यार आहेत त्याकडे. आंबी पोलीस स्टेशनला आम्ही ही गोष्ट प्रत्येक वेळेस आम्ही सांगितली. आंबी पोलीस स्टेशनने आजपर्यंत कुठली दखल घेतलेली नाही आहे. किती दिवस झाले? जवळ 14 दिवस झाला. आज 4 तारखेपासून गायब आहे. एक 13. तुम्ही ज्यावेळेस आंबी पोलीस स्टेशनला गेलो त्या अधिकारी तुम्हाला काय म्हणले? आम्ही बघू, आम्ही शोधतोय, शोधल्यानंतर तुम्ही फोन करू. दाजीने मिसिंग केली, तुमचा काय संबंध आहे पोलीस स्टेशन यायचा? माझी बहीण आहे, मी विचारू शकतो त्यांना. दाजीला बहीण दिली म्हणून काय आम्ही गुन्हा केलाय का? मग आता SP मॅडमला आपण अर्ज दिला, त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? शोध घेऊत म्हणलेत आम्हाला. आता टायमिंग दिला नाहीये त्यांनी, आम्ही एवढ्या दिवसात शोध घेऊत, पण आम्ही त्यांना टायमिंग दिला. आमचं 19 तारखेपर्यंत माझी बहीण नाही भेटून आली किंवा काही गोष्टी नाही कळाल्या आम्हाला तर आम्ही 19 तारखेला येऊन आत्मदहन करणार आहोत तिथं.